नमस्कार स्वप्नील सर. लाडू मॅम हवी लाडू. नमस्कार करावं लागेल तुला मॅम ना. नमस्ते करा सगळे. नमस्ते मॅम. नमस्ते दित्या. नमस्ते दिव्या. नमस्कार. नमस्ते सर. नमस्ते मॅम. तनुष. आरव नमस्कार. काय घेणार सर आज? आज पुस्तकातलं घेऊया. हा तेच मागच्या वेळेस मी ते घेतलं होतं, पाऊसचं काहीतरी एक गोष्ट होती. अच्छा. हा ते घेतलं होतं आणि यांना सांगितलं होतं की पाऊस फुले ही गोष्ट चॅप्टर. बघायचं का कोणाला वाचता येतं? येईल यांना वाचता? आपण 2 मिनिटं थांबूया, मग प्रार्थनाच घेऊया. हो हो. हे सगळं झालं म्हणजे बाराखडी? नाही, क का की की वगैरे तुम्ही घेतलेलं ना? कका की फक्त कचीच बाराखडी घेतली. हा, मग आता आपण मी पुढचे 2 घेतलं. मी का खा गा घा असं घेतलं. ओके, आ वाले घेतले. हा कानावाले. तर आपण बाराखडी घेऊया. बाराखडी घ्यायची. चला मुलांनो, हात जोडा सर्वांनी. कमी आहे मुलं. हात जोडा. प्रार्थना हेच आमचे मागणे, माणसाने माणसाशी माणसा समवागणे, हीच आमची प्रार्थना. धर्म जाती प्रांत भाषा द्वेष सारे संपुदे, एक निष्ठा एक आशा एक रंगी रंगुदे, आणि पुन्हा पसरो मनावर शुद्धतेचे साधक, माणसाने माणसाशी माणसा समवागणे, हीच आमची प्रार्थना. भोवताली दाटला अंधार दुःखाचा जरी, सूर्य सत्याचा उद्या उगवेल आहे खातरी, तोवरी देई आम्हाला काजव्यांचे जागणे, माणसाने माणसाशी माणसा समवागणे, हीच आमची प्रार्थना. लाभले आयुष्य जितके ते जगावे चांगले, पाऊले चालो पुढे जे थांबले ते संपले, घेतला जो श्वास आता तो पुन्हा ना लागणे, माणसाने माणसाशी माणसा समवागणे, हीच आमची प्रार्थना. हीच आमची मागणी, माणसाने माणसाशी माणसा समवागणे,
मग मुलांनो, गेल्या वेळेसचा गृहपाठ केला का सर्वांनी? केलेला हाय. काय केलेला? काय केला सांग तनुष. ते ते वर्ड्स तयार केलेलं. क क क म म. सांगण्याचे शब्द. ओके. आ मात्राचे शब्द लिहिले ना मॅडमने शिकवलं होतं, मग मी तुम्हाला शब्द सांगितले होते दोन. बरोबर? हो लिहिले सर्वांनी? हो. ओके. 1 ते 100 पर्यंत येतंय सर्वांना लिहिता आता? येते. बोलता येतं, लिहिता येतंय? हो. ओके. आणि आपण गेल्या वेळेस त्या पुस्तकामध्ये खेळ शिकलेलो. कुठले कुठले खेळ बघितले होते आपण गेल्या वेळेस पुस्तकामध्ये? कोण सांगेल मला? काय नाही. आम्ही मी सांगू. हो सांग. बाळबळ बघितलं ओके. आणि बघितलं, पतंग उडवायचं बघितलं ओके. आणि अजून एक माहित नाही. अजून नाही माहिती? बर. ते वालं. कोणी कोणी बघितलेले खेळ सांगा मला. कोणाकोणाला नावं आठवताय त्याची? सांग आरव. मला विटी दांडू आणि ओके. खारगोटीच आठवलं. बरोबर. सागरगोटी, विटी दांडू. अजून? अजून मला क्रिकेट आठवतंय. बरोबर. रामाचं पत्र. बरोबर. सर अजून एक अंगडी अजून? कोशिंबीर. आंधळी कोशिंबीर. अगदी बरोबर. अजून? कबड्डी. कबड्डी. हा, कबड्डी आणि पतंग उडवायचं. बरोबर. बरं, मग आता मला आ वरून आ मात्राचे शब्द कोण कोण सांगणार आहे? कोण सांगतय? सांग आरव. अद्रित, आठवतंय तुला आ वाले शब्द? सांग सांग 2 शब्द. का तू मला 12च्या बरं बरं ठीक आहे चालेल. मी 2-2 शब्द लिहायला सांगितले होते, आठवते तुला? काका, मामा, दादा. आठवतंय? हा, ते शब्द विचारत होतो मी तुम्हाला सर्वांना. बरं चला, आज आपण त्याच पुस्तकातलं एक गोष्ट ऐकणार आहोत. चला सर्वांनी पान नंबर 15 काढायचंय. 15. 15. एकावर 5, 15. आठवतंय का? एकावर 5, 15. काढलं? काढलं सर्वांनी? काढले. ओके. 15 नंबर. 15 नंबर. 15. हो सर. तनुष, 15 नंबरचं पान काढायचं. तुझ्या हेच ना हातात सर, वेगळं आहे बेटा. चंपकला शाबासकी मिळाली हेच ना? हा, हे चंपकला शाबासकी मिळाली हे काढायचं. बघा, हे चित्र बघा, म्हणजे तुम्हाला समजेल कोणतं उघडायचं. कोणाकोणाजवळ पुस्तक आहे? शंतनूजवळ नाही आहे का पुस्तक? स्मृतीजवळ आहे? शंतनू, मी गेल्या वेळेसही बोललेलो की आई बाबांना सांगायचं, ते ग्रुपवर मी टाकलंय, त्याची झेरॉक्स काढायची. ठीक आहे? कळलं का शंतनू? नाही कळलं? कळलं की नाही कळलं? माईक ऑफ आहे. बरं चला, आज आपण घेणार आहोत. मॅडम तुम्ही घेता का? हो, काय वाचून टाकायचं आहे ना पोरांना? हा, वाचून आणि असं गोष्टी सारखं चालेल, एक्सप्लेन करायचं.
तर काय आहे बघा बरं. हा, धड्याचं नाव काय आहे? आपण काय म्हणतो चॅप्टरला? धडा. धड्याचं नाव काय आहे? चंपकला शाबासकी मिळाली. शाबासकी, कोणाकोणाला शाबासकी माहिती आहे शब्द? शाबासकी म्हणजे प्रेझिंग. वा, व्हेरी गुड, छान काम केलं, असं सगळ्यांना मिळालंय का? कोणी ना कोणी दिलं असेल ना शाबासकी. मला असं 4 तर मिळेल. कोणाला शाबासकी मिळाली? अच्छा, अरे तनुषला वा. मिळाली होती. कशाबद्दल मिळाली होती शाबासकी? मी चांगलं अभ्यास केलं तर आई मला गिफ्ट देते. आई काय बाबा चांगलं काम केलं होतं? अभ्यास केलं एक्झामला तर मला गिफ्ट देतात. हा, आता आम्ही पण मराठी शाळेचा अभ्यास सांगतो की नाही तुम्हाला. जर तुम्ही केलं तर आम्ही पण तुम्हाला शाबासकी देऊ, बरोबर? हा, आता फिजिकली नाही देऊ शकणार, असं पाठीवर थाप देऊन. मग आम्ही इथूनच तुम्हाला शाबासकी देऊ. वा, व्हेरी गुड, वा, बेस्ट वर्क, खूप किती छान काम छान. केलं. हा, तर बघ बघा काय काय चंपकला का बरं शाबासकी मिळाली जाणून घेऊ. चला, चंपक मुलाचं नाव आहे बरं का, एका मुलाचं नाव आहे. चंपक जसं डोंगर जस गावी राहायचा. त्याच्या गावाचं नाव होतं डोंगरगाव. जसं तुमचं नाव तनुष आहे, आरव आहे, तसं त्याचं नाव चंपक होतं. चंपक होतं. आणि बरोबर. तुम्ही राहता बेंगलोरला, तसं त्याचं डोंगरगाव होतं. त्याच्या गावाचं नाव काय होतं? डोंगरगाव. डोंगरगाव. लक्ष द्यायचंय बोलायचं. सर्वांनी, लक्ष द्यायचंय आणि सर्वांनी. हा, गाव सुंदर होतं. म्हणजे दॅट विलेज वॉज व्हेरी ब्युटिफुल. खूप छान होतं ते विलेज, सुंदर होतं. चंपकला गाव आवडायचं, त्याला त्याचं गाव खूप आवडायचं. ही लाईक्स हिज विलेज. मॅम कोणाची तरी म्यूट वर नाहीये वाटतं किंवा बॅकग्राऊंड नॉईस खूप येतोय. हो, येत आहे. कोणाचं आहे काय माहिती. ऐकायला येत नाही तुमचा आवाज क्लिअर. माझंही म्यूट कर. नाही, तुमचं राहू दे सर, आपल्याला बोलायला होऊन जातं. नाही, कोणाच्या तरी मुलाचं आरव बेटा, तू बंद कर माईक. माझ्याच आवाजाचा इको तिथून येत होता कदाचित. आरव, तुझा माईक बंद कर. आता नाही येत ना सर? आता ठीक आहे, आता ठीक आहे मॅम. ठीक आहे. हो. तर पहिलेपासून सांगू? कोण सांगेल त्या मुलाचं नाव, ज्याची गोष्ट आहे? हा, सांगा. चंपक. चंपक. कुठे राहत होता तो? डोंगर. डोंगरगाव. त्या गावाचं नाव होतं डोंगरगाव. डोंगरगाव. कसं होतं गाव? मस्त. मस्त होतं, सुंदर होतं. छान. हा, छान होतं. ओके. काय आद्रित, कसं होतं गाव आद्रित? छान. छान होतं ना. हा, आवडायचं का त्याला? चंपकला आवडायचं गाव? हो. हा, तर इथपर्यंत आपण वाचलं. चंपकचे सुरेश मामा शहरात राहायचे. चंपकचे सुरेश मामा शहरात राहायचे. शहरात म्हणजे सिटीत. ओके, हे गाव होतं आणि त्याचे मामा कुठे राहत होते? एका सिटीमध्ये राहत होते. तो मामाकडे शहरात शिकायला गेला. तो कशासाठी गेला? शिक्षणासाठी, अभ्यास करायला, नवीन म्हणजे एज्युकेशन घ्यायला तो त्याच्या मामाच्या गावी गेला होता, सॉरी सिटीत गेला होता. चंपक शिकून मोठा झाला ना. आता काय झालं, तो मोठा झाला. चंपकला काम करायला आवडायचे. कोणाकोणाला आवडते काम करायला? वा वा, व्हेरी गुड, छान. असंच सगळ्यांनी काम करायचं. चंपकने नगरपालिकेची परवानगी मामानी मदत केली. चंपकच्या काहीतरी कोणतं तरी काम त्याने घेतलं हातात. त्याच्यासाठी त्याला काय गव्हर्नमेंटची परमिशन लागते. नगरपालिका काय असते? एका गावाची गव्हर्नमेंट असते. काय सांगाल सर याच्याबद्दल? तुम्ही थोडं एक्सप्लेन करा.
जसं आता आपला भारत देश आहे, भारताची राजधानी कोणती आहे माहिती तुम्हाला? कोण सांगेल? आरव. सांग. माईक अनम्यूट कर मग दे. दिल्ली. दिल्ली. बरोबर. आणि महाराष्ट्राची कोण आहे? मुंबई. मुंबई. मग आता जे तुम्ही नावं सांगितले मुंबई, हे काय करते? ही जी मुंबई आहे ती सगळी अर्थव्यवस्था, त्याचे सगळे कायदे नियम हे कोण डिसाइड करतं? असे ते डिसाइड करणारे जे ऑफिस असतात ते, आणि जी कामं करणारे त्या असतात, खेळायचं नाही. मोठे मोठे जे कार्यालय असतात ते सर्व कुठे आहेत? मुंबईत. आरबीआय पण. आरबीआय. बरोबर. जसं बँक झालं असं बरं. तसं मग शहराचं किंवा गावाची एक नगरपालिका. पण नगरपालिका काय करते? नगरपालिकेचं काम काय असतं की जे गाव असतं किंवा शहर जे असतं, शहरात महानगरपालिका आणि नगरपालिका दोन्ही असतं. तर नगरपालिकेचं काम असतं की जे आपल्या शहरात जी जनता राहते त्या जनतेच्या सुखसोयींसाठी काय काय सुविधा पुरवायच्या, कशा पुरवायच्या, कशा योजना आखायच्या, या सर्व कामं नगरपालिकेद्वारे चालवलं जातात. जसं आपलं घरात लाईट झालं, पाणी झालं, नंतर आपल्या घराबाहेर डस्टबिन ठेवतो ना आपण, कचरा आणणं नेणं, रस्त्याची साफसफाई ठेवणं, काही साथीचे रोग आलं तर ते फवारणी करणं, या सर्व गोष्टी नगरपालिकेद्वारे नियंत्रित केल्या जातात. आणि हे सगळं करणारी जी संस्था असते तिला काय म्हणतात? नगरपालिका. कळलं आता सगळ्यांना? इंग्लिश मध्ये त्याला काय म्हणतात? आरवला काहीतरी सांगायचंय. इंग्लिश मध्ये काय म्हणतात त्याला? म्युनिसिपल कॉर्पोरेशन. गव्हर्नन्स. ठीक आहे. आरव सांग काय बोलायचं तुला? सिटी तर आणि काय गव्हर्नमेंट पण करतात. हो, अगदी बरोबर. बरोबर. आणि मग याचं जे आरबीआय पण. आरबीआय. अगदी बरोबर, याचं नियंत्रण गव्हर्नमेंट. बरोबर. चला, तर मग असं चंपकला काहीतरी काम सुरू करायचं होतं आणि मग चंपकला नगरपालिकेकडून परवानगी मिळवायची होती. मग ती परवानगी मिळवण्यासाठी त्याच्या मामाने त्याला मदत केली. मग चंपकने काय केलं ते पुढे ऐकूया. काय केलं चंपकने? कोणतं काम सुरू केलं बघा. चंपकने हिरा बागेजवळ केळीची गाडी उभी केली. बघा चित्रात पण दिसतंय ना. हा चंपक आहे मोठा. त्याने केळ विकायचं ठरवलं. केळं विकायचे आणि ते विकण्यासाठी त्याने अशी एक गाडी केली. ही गाडी बघितली ना, त्याला हातगाडी म्हणतात याला. असं याला पुश करायचं असतं, ढकलायचं असतं. एका वेगवेगळ्या जागेवर नेतात. पाहिजे ही गाडी सर्वांनी? कोणी कोणी बघितली अशी गाडी? मी बघितली आहे ना. हा, अशी गाडी त्यांनी आणि केळी आणली आणि मग त्यांनी केळी विकणं सुरू केलं. चंपक हा पिवळी धमक. कोणत्या रंगाची केळी होती? पिवळी म्हणजे काय? नित्या सांग सांग. केळी म्हणजे काय? हा, येलो. येलो. केळी म्हणजे काय? बनाना. हा, दिसतच आहे चित्रात. ठीक आहे, पिवळी धमक. ओके, आपल्याला हे पण सांगायला पाहिजे सर, नाही? पिवळी धमक, हिरवेगार, पांढरं शुभ्र, ते शब्द आपण इंट्रोड्यूस करू, है ना? रंग आणि रंगांची ओळख किंवा हा, ते त्याचा ते संदर्भ. गोड केळी. कशी होती केळी? गोड, स्वीट, छान, लोकांना आवडू लागली. ते सर्व तो जो विकत होता ना, ती केळी लोकांना आवडायला लागली. एक दिवशी एका मुलाने केळी घेतली. दिसतंय बघा चित्रात, एका मुलाने केळी घेतली आहे. केळी खाऊन साल सडकेवरच टाकली. बरोबर, त्यांनी ते केळ पील केलं आणि त्याचं साल तिथेच टाकून दिलं रस्त्यावर. सडकेवर म्हणजे रस्त्यावर. मागून आलेले आजोबा सालीवरून घसरले. बरोबर, ती स्लिपरी असते ना. हा, दित्या काय म्हणायचंय? चंपकने बनानाची साल थ्रो केलं. नाही, चंपकनी नाही, एका दुसऱ्या मुलाने.
तो छोटा मुलगा ज्या आहे बघ बघ तो चित्रामध्ये. चित्रामध्ये छोटा मुलगा केळ छोटा खातोय. मुलगा लिहिलाय. ते बनवायला हा, त्याने फेकलं ते केळचं साल. असं करायचं असतं का? असं करायचं नाही असतं, तर रस्त्यावर जानवर टाकायचं पण असतं केळाचे खात साल? असतात त्याला आणि मरून जातात. हा, काय जानवर पण खात असतात आणि मरून जातात. नाही, केळाच्या सालाने नाही जानवर मरत बेटा. ते तर त्यांचं फूड आहे. कचऱ्याने काय कचऱ्याने. ते हा, प्लास्टिक कचऱ्या. खाल्ल्याने त्यांना त्रास होतो. आपण प्लास्टिक नाही द्यायचं जनावरांना. हो. ठीक आहे, केळाचं साल त्यांचं फूड आहे, त्यांना चांगलं असतं, ते हेल्दी असतं. हो. पण असं रस्त्यावर नाही टाकायचं. केळाचे साल एका ओल्या कचऱ्याच्या बादलीत टाकायचे. वेगळ्या बादल्या करायच्या. ड्राय कचऱ्याची बादली वेगळी, ओल्या कचऱ्याची. सुक्या कचऱ्याची बादली वेगळी, ओल्या कचऱ्याची बादली वेगळी. आणि पडता आपण पडता जर सावरले. ते त्यामध्ये घसरले टाकलं तर घसरले म्हणजे सगळं वेस्ट स्लिप बनतं. झाले. आणि पडता पडता ते सावरले, पडले नाही. चंपक धावत मदतीला गेला. सी, गुड थिंग्स ना, हेल्पिंग अदर्स. या. त्यांनी काय केलं, त्यांना मदत केली, त्यांना पडू नाही दिलं. आजोबांना बाजूला नेऊन बसवलं. त्या आजोबांना त्यांनी काय केलं, बसवलं. बसा म्हणे, आराम करा. पाणी दिलं. चूक मुलाने केली, पण चूक आपलीच समजून चंपकने आजोबांची माफी मागितली. त्या मुलाची चूक होती, पण चंपक काय म्हणे, मला माफ करा, सॉरी म्हणा, माझ्यामुळे पहा तुम्हाला थोडासा त्रास झाला, तुम्ही पडता पडता वाचले, असं त्याने केलं. आजोबांनी त्याला या गोष्टीसाठी शाबासकी दिली. बघ, आजोबांनी शाबासकी दिली. चंपकला शाबासकी मिळाली. या कथेचं आता कळलं. चंपकने गाडीजवळ कचरा कुंडी ठेवली. मग त्याने काय केलं, पुढे चालून एक कचरा कुंडी ठेवली गाडीच्या जवळ. आता जे कोणी केळी खात असतील ना, त्यांच्यासाठी त्याने आधीच सोय करून ठेवली. केळी खाऊन लोक साली कचरा कुंडीत टाकू लागले. नगरपालिकेची कचरा गाडी कचरा नेऊ लागली. येते ना नगरपालिकेची गाडी. ओके, आता आपण अपार्टमेंट मध्ये राहतो म्हणून त्या आपल्या हेल्पर आंटी घेऊन जातात कचरा. पण इकडे जे पण इंडिपेंडंट हाऊस मध्ये राहतात ते नगरपालिकेची गाडी येते आणि कचरा घेऊन जाते. सडक साफ राहू लागली, म्हणजे रस्ता क्लीन साफ राहत होता. चंपकला आनंद झाला. कशामुळे त्याला शाबासकी मिळाली सांगा आता? गावामध्ये खोल करतात आणि त्याच्यामध्ये टाकतात. काय? गावामध्ये ते एक होल करतात आणि त्याच्यामध्ये टाकून देतात. अच्छा, असं करतात. बर, कोणता, ओला कचरा? काय महिन्याचं ना ते ब्लॅक कलरचं होऊन जातं. ओके. हा, त्याला खत म्हणतात, खत, कंपोस्ट. आपण जर का सगळं अन्न अन्न किंवा आपण ज्या भाज्या खातो त्यांचे साल, की आपण फळं खातो त्यांचे साल आपण जर का एका जमिनीमध्ये टाकले आणि वरून कव्हर केलं, तर काही दिवसांनी त्याचं खत बनतं. आणि ते खत कशासाठी चांगलं असतं, पुढच्या आणखीन जे झाडं किंवा आपलं जे शेतीचं आहे ना, त्याच्यासाठी खूप छान असतं ते. त्याने न्यूट्रिशन मिळतं झाडांना. गोष्ट समजली का सर्वांना? हो. काय समजलं मला कोण सांगेल? कोण सांगेल मला आता? हो. कोण सांगणार मला गोष्ट? स्मृती काहीच बोलली नाही आज बिलकुल. गोष्ट कोण सांगणार? कुठली पण? नाही, आता आपण कुठली गोष्ट शिकलो तीच गोष्ट. ठीक आहे. हा, कोण सांगतोय? म्हणजे नाही स्मृती आणि समजली. दिव्या. स्मृती आणि दिव्याला चान्स द्या सर आता. त्या दोघी बोलल्या नाही बिलकुल. दिव्या, तुला कळली बेटा? गोष्ट समजली? दिव्या शेळके. नाही समजलं? बरं, मी तुला विचारते परत ऐका, परत ऐक, लक्ष द्या. नाही नाही, एक माईक ऑन कर. माझ्याशी कशी बोलशील तू? माईक ऑन एक कर. कोणी केळं खाल्लं? कोणी केळं खाल्लं सांग बरं. दिव्या, केळं कोणी खाल्लं? बरं ऐका, सगळे गोंधळले. मी पुन्हा एकदा सांगतो, तुम्ही नीट लक्ष देऊ. बरं, ठीक आहे? ठीक आहे, सगळ्यांनी इकडे लक्ष द्या. हे बघा, गोष्टीचं नाव आहे चंपकला शाबासकी मिळाली.
आता चंपक नावाचा एक मुलगा होता. तर तो एका डोंगरगाव नाव असलेल्या एका गावात राहायचा. ते गाव खूप सुंदर होत आणि चंपकला त्याचं गाव खूप आवडायचं. पण चंपकला शाळा शिकायची होती. त्याला अजून खूप छान छान शिकायचं होतं, मोठं व्हायचं होतं. म्हणून चंपक काय गेला, त्याच्या सुरेश मामांकडे राहायला गेला. कशासाठी गेला? त्याला शिकून मोठं व्हायचं. मग चंपकचे सुरेश मामा जे होते ते एका शहरात राहायचे. ओके. मग चंपक त्यांच्याकडे गेला, शाळेत जाऊ लागला, खूप मोठा झाला. त्याने खूप स्टडी केला आणि तो मोठा झाला. आणि चंपकला काम करायला खूप आवडायचं. मग चंपकने काहीतरी काम करायचं ठरवलं. आता तो मोठा झाला, त्याचं शिक्षण पूर्ण झालं. मग त्याने काम करायला नको. जसे आपले आई बाबा ऑफिसला जातात बरोबर, म्हणजे ते कामाला जातात. तसंच चंपकला पण काहीतरी काम करून पैसे कमवायचे होते. म्हणून चंपकने काहीतरी काम करायचं ठरवलं. म्हणजेच काय ठरवलं? त्यांनी केळीची गाडी एका बागेजवळ उभी करायचं ठरवलं. तर नीट नीट ऐकायचंय, मध्ये बोलायचं नाहीये कोणी. मी प्रश्न विचारेल, मग उत्तर द्यावे लागतील. तर ऐकायचंय सर्वांनी. मग त्याला एका बागेजवळ केळीची गाडी उभी करायची होती. केळी विकायच्या होत्या त्याला. म्हणून चंपकच्या मामाने नगरपालिकेची परवानगी घेतली. त्याला मदत केली की हा, नगरपालिकेकडनं परमिशन मिळाली की तुम्ही इथे गाडी लावू शकतात, केळी विकू शकतात. मग त्याने ती केळीची गाडी लावली. केळी फार पिवळ्या धमक अशा छान येल्लो कलरच्या होत्या आणि खूप गोड होत्या. आणि त्या गोड असल्यामुळे जे कोणी लोक त्याच्याकडनं केळी विकत घ्यायचे त्यांना त्या केळी खूप आवडायला लागल्या. मग एक दिवशी काय झालं, एक असाच खोडकर मुलगा, नॉटी मुलगा, त्याने केळी घेतल्या चंपकच्या गाडीवरून. केळी खाल्ल्या आणि काय केलं, केळीचं साल रोडवर फेकलं. सडकेवर, सडक म्हणतात मराठीत त्याला, इंग्लिश मध्ये रोड म्हणतात. तर सडकवर फेकलं. मग त्यातनं काय झालं, एक आजोबा अशी चालत चालत बागेतनं येत होते. त्यांचं लक्ष नव्हतं. मग त्यांचा पाय त्या केळीच्या सालीवर पडला आणि ते घसरले. मग ते पडता पडता त्यांनी स्वतःला सांभाळलं. मग ते पडत असताना चंपकला दिसलं की आजोबा आता पडतायत, म्हणून तो पटकन आजोबांकडे पळाला आणि आजोबांना त्यांनी सावरून एका बाजूला नेऊन बसायला सांगितलं. ठीक आहे. आणि त्यांना प्यायला पाणी दिलं. मग चंपकला असं वाटलं की अरे बाबा, आता मीच केळी विकतोय, माझीच केळी खाल्ल्यामुळे माझ्याच गिरायकांनी, ज्यांनी कोणी केळी खरेदी केल्या त्यांनीच त्या सडकेवर टाकल्या, म्हणून आजोबा आज पडून चालले होते. त्याला असं वाटलं चंपकला की चंपकचीच चूक आहे. म्हणून मग चंपकने आपली चूक समजून आजोबांकडनं माफी मागितली. आजोबांना सॉरी म्हटलं की सॉरी आजोबा, माफ करा आजोबा, माझ्याकडनं तुम्हाला असा त्रास झाला. मग आजोबांनी काय केलं, त्याने आजोबांकडनं त्याने माफी मागितल्यामुळे आजोबांनी त्याला शाबासकी दिली की चंपक बेटा, काही हरकत नाही, तुझी काहीच चूक नाही याच्यामध्ये. पण तरी चंपकने काय आयडिया केली, चंपकने नंतर त्याच्या गाडीजवळ एक छान अशी कचरा कुंडी ठेवली. म्हणजे जे कोणी केळी विकत घेणार आणि तिथेच खाणार, मग ती केळाची सालं ते त्या कचरा कुंडीत टाकू शकतील. मग असं केल्याने काय झालं, जी लोक सडकेवर जी केळीची सालं फेकत होती ते काय करायला लागली, त्या कचरा कुंडीत ती केळीची सालं टाकायला लागली. मग त्याच्यामुळे काय झाला, त्याच्या आजूबाजूचा जो रोड होता, सडक होतं, तो स्वच्छ राहू लागला. आणि जी जमा झालेली कचरा कुंडीतली जी केळीची सालांची जी घाण होती ती नगरपालिकेची गाडी रोज येऊन घेऊन जाऊ लागली. त्याच्यामुळे सर्व परिसर स्वच्छ राहू लागला आणि मग आपल्यामुळे कोणी पडणार नाही, यामुळे चंपकला त्याचा आनंद झाला. म्हणून चंपक, बघा चंपक किती हुशार झाला. तो त्याच्या मामाकडे जाऊन शिकला. त्याच्या शिक्षणाचा त्याने किती छान उपयोग केला. बघितलं सर्वांनी, आता कळलं गोष्ट, सगळ्यांना समजली गोष्ट. दिव्या, कळली गोष्ट? मला एक सांग, कोणी केळीची गाडी चालू केली, काय नाव होतं त्याचं? दिव्या, जोरात बोल.
घाबरू नको बेटा, बोल. अगदी बरोबर, चंपक. चंपक कोणाकडे राहायला गेला? शिक्षणासाठी कोणाकडे राहायला गेला? मामा कोण होते त्याचे मामा? काय नाव होतं त्यांचं? माहित नाही. अरे देवा, माहित नाही? तू गोष्ट नाही काय ऐकली मग? बघ, एवढं छान मॅडमने सांगितलं, आता मी समजून सांगितलं, तुझं लक्ष त्याच्या सुरेश मामांकडे गेला ना तो शहरात. सुरेश मामांकडे गेला. केळीच्या सालीवरून कोण घसरून पडत होतं? आजोबा अगदी बरोबर. आजोबांना कोणी सावरलं पडता पडता? चंपक शाबासकी कोणाला मिळाली? चंपक चंपकला कुठे राहायला आवडायचं? त्याच्या गावी. बरोबर. चंपकने त्याची केळीची गाडी कुठे उभी केली? बागेजवळ. कचरा कुंडीची गाडी, कचरा कुंडीतला कचरा कोण नेऊ लागलं? नगरपालिकेची गाडी. अगदी बरोबर. चंपकने कोणाची माफी मागितली? आजोबांची. केळीची साल खाऊन कोणी सडकेवर टाकली? एका मुलाने. अगदी बरोबर. अरे वा, आता सर्वांना छान गोष्ट समजली. मस्त. चला आता लिहायला घेऊया आपण. आज आपण बाराखडी शिकणार आहोत. वही घ्यायची सर्वांनी. वही घ्यायची सर्वांनी. आपण आज क ची बाराखडी पूर्ण लिहिणार आहोत. ठीक आहे. चला लिहा. पहिलं क. क. क कसा लिहितात माहितीये ना? क. लिहा. लिहिलं का सर्वांनी? लिहा. क. अजून थोडं एक मिनिट द्या सर त्यांना. सर्वांची अजून उघडलं नाही बुक्स वगैरे. सर्वांनी वही काढायची आहे. लिहितोय का शंतनू? तू लिहितोयस? हा, गुड. काढला क सर्वांनी? त्याच्यानंतर क कला काना का. क कला काना का. हा क काढल्यानंतर त्याला अशी जेव्हा आपण उभी रेष देतो त्याला म्हणता काना. क कला काना का. दुसरं का काढून त्याला काढून द्यायचं का? याच नाही. सर्वांनी वेगळ्या वेगळ्या लिहायचं आहे. हे बघा, पहिला आपण क काढला, त्याच्यानंतरच अक्षर क, त्याला एक काना का, हे असं लिहायचंय. बघा सर्वांनी. हे आता माझी पाटी खूप छोटी आहे ना, म्हणून मी तुम्हाला तसं एक एक काढून दाखवतो. मी इथे ऍड करत जाते, तुम्ही तिथे लिहा. असं क पाटी छोटी. कला एक काना का. लिहा सर्वांनी. बोलता बोलता लिहायचं. कला काना का. क का. त्याच्यानंतर क त्याला पहिली विलांटी की. क त्याला पहिली विलांटी की. ही जी आहे हिला विलांटी म्हणता वरती असते. लिहितो आपण. क त्याला पहिली विलांटी की. क का की. क का की. दित्या
लिहिलं का तू? हो दित्या तू लिहिलंस? हो बघा क ला काना का, क ला पहिली विलांटी की. आता त्याच्या पुढचं अक्षर आहे, मी हे पुसतो, तुम्ही कंटिन्यू करायचं. क ला दुसरी विलांटी की. हे बघा क त्याला दुसरी विलांटी की. English anything she did last month क का की. चला लिहा क का की. बोलता बोलता लिहायचंय सर्वांनी. चला पुढचं अक्षर क ला पहिला उकार कू. क ला पहिला उकार कू. क ला पहिला उकार कू. क त्याच्यानंतर का, क ला पहिला विलांटी की, क ला दुसरी विलांटी की, क ला पहिला उकार कू. दित्य दाखव दाखव, तू काय लिहिलं दाखव. अरे स्पॉटीफाय वरती ओके ओके गुड. स्मृतीने पण दाखवलं. दिव्या दाखव. ओके बरोबर लिहिलंय. क का की व्हेरी गुड. बरोबर. शंतनू चला इथपर्यंत पुढचं सर्वांनी लिहिलं. क शंतनू दाखव. क का की. त्याच्यानंतर क त्याला दुसरा उकार कू. बघा लिहा असं क त्याला दुसरा उकार कू. क का की कू कू. लिहिला सर्वांनी? कू लिहिला? मला ऐकायला नाही आलं. लिहिला सर्वांनी? ओके चला पुढचं अक्षर गुड जॉब क त्यावर स्मृती, एक ते खाऊ मात्रा नको. के. पुढचं अक्षर लिहा क त्यावर एक मात्रा के. क का की कू कू के. क त्यावर एक मात्रा के. अथर्वचा कॅमेरा सुरू होतच नाही अजूनही ना. अथर्व लिहितोय ना बेटा. क का की कू कू के. लिहिला सर्वांनी के?
ए लिहिलं सर्वांनी? लिहिलं. ओके, पुढचं अक्षर ए, नंतर क, त्याच्यावर 2 मात्रे. त्याच्यावर 2 मात्रे. कै, कै. क, का, की, कू, के, कै. लिहा, कै लिहिला सर्वांनी? कै. लिहिलं. शंतनू दाखव. ऐकू येतंय तुला? दाखव तुझा पेपर. आधी जवळ बॅकग्राऊंड पकड. मुळे आम्हाला दिसत नाही. थोडं समोर घे. खूप मोठं लिहिलं ना, थोडं छोटं ओके. लिहावं बेटा. तनुष, स्मृती, मी बघितलं. अच्छा, आरव असं उभं उभं लिहिलं त्यांनी. आरव, असं आडवं लिहायचं बेटा. आपण अंक असतात ना, ते आपण उभे लिहितो. असं आडवं लिहायचं. हा, गुड तनुष, गुड. छान लिहिलंस. थँक्यू. स्मृतीने पण तू लिहिलेलं आहे. ओके, छान. चला पुढचं. कै नंतर काय येतो? क, त्याला एक काना का आणि त्यावर एक मात्रा को. क, त्याला एक काना का आणि त्यावर एक मात्रा को. क, का, की, कू, के, कै, को. झालं लिहून? फास्ट लिहितात त्या मुलं. दाखव दिव्या. दाखवायचं आपलं लिहून झालं का. छान. छान लिहिलंस. हा, अथर्व लिहितोय का? माईक ऑन करून बोल. हो मॅम, अथर्व लिहितोय. मी आहे ना फोटो काढून ग्रुपवर टाकेल मॅम. बरं बरं, चालेल. नाही, बस आम्हाला म्हणजे त्यालाही जरा असं अटेंड हो, करायला. तो तुमच्या बरोबरच लिहितोय. तो म्हणजे आता को पर्यंतच आहे. हो, ठीक आहे, ठीक. चला पुढचं अक्षर क, त्याला एक काना का आणि त्यावर 2 मात्रे कौ. क, त्याला एक काना का आणि त्यावर 2 मात्रे कौ. म्हणून पण बघा, कौ. सोबत बोलता म्हणून बोलता बघायचं. लिहायचं. लिहिताना बोलायचं पण आहे, म्हणजे लक्षात राहतं. क, का, की, कू, के, कै, को, कौ. पुढे. सर, बोल. नेक्स्ट वर्ड आहे कम पहा. बरोबर. चला लिहा. कम. कम कसा लिहायचा? क, त्यावर एक असा डॉट, त्याला टिंब म्हणतात. कम. क, का, की, कू, के, कै, को, कौ, कम, कहा. पुढचं काय अक्षर म्हणते आहे दिव्या? क. दित्या काय म्हणते? मॅम, मी ऑलरेडी झालं. बरं, ठीक. ओके, छान. बघितलं झालं. का? हे 12 आहेत अक्षर, म्हणून याला 12 खडी म्हणतात. ठीक आहे. सर, ते क्या आणि कॉ पण करायचं का? हा, चालेल. आजकाल ते लिहायला शिकवतात, ओके, पुढे आपण कारण की ते लिहू. इंग्लिश शब्दांसाठी कामात येतं. ओके. लिहिलं सर्वांनी हे? ना आता मॅडम पुढचं क्या आणि कॉ.
पहा आता तुम्हाला इंग्लिश इंग्लिश शब्द जेव्हा मराठीत लिहायचं असतं ना कॅट, तेव्हा तुम्हाला कामात येईल. क आ कॅट. लिहा, सर्वांनी लिहा. आता हे नवीन 2 ऍड झाले. हम्म. ओके, हे 2 नवीन आपण लिहितो आजकाल. समजा तुम्हाला कॅट लिहायचं असेल आणि हे आहे कॉट. क कॉट, क कॅट, कॉट. तर तुम्ही कहा विसरला. लिहिलंय लिहिलं ना सरांनी. बेटा मी. लिहिलं बेटा, लिहिला होता सरांनी. बरं चल परत एकदा लिहू. आणि हे 2 लिहून. कम कहा. तर त्याच्यानंतर आता यांना क्या ख खच त्यांचं लिहायला देऊया सर. हो हो. बघू आज कोण आहे आपल्या जवळ. समजली सर्वांना क ची बाराखडी कसं लिहायचं ते? समजलाय सर्वांना? हो. बघा पुन्हा एकदा आपण मॅडम पाठी दाखव, आपण म्हणून दाखव. चला बघा पुन्हा, मॅडमने पाठी पकडली बघा. क का की कु के कई को कऊ कम कहा. आणि नंतर आपण 2 जे लिहिले ते क्या कॉ. तर आपलं ठीक क्रू आहे. पण क्रू. क्रू, हा तो पण लिहून दाख. क्रू. बघा अजून एक शब्द असतो क काढायचा आणि त्याला असं खालून अर्धवर्तुळ काढायचं. क्रू, त्याला काय म्हणतात? क्रू. क्रू. ओके, समजलंय सर्वांना? आता तशीच तुम्ही बाराखडी ख ची लिहायची आणि आम्हाला दाखवायची. चला हा, आम्ही आम्ही वेट हेल्प नाही, आता आम्ही मदत नाही करणार. तुमचं तुम्ही लिहा, बघू कोणाला येतं. आपण मार्क्स देऊ सर. चला ख ची बाराखडी लिहा सर्वांनी वहीत आणि दाखवायचंय. आणि इथेच दाखवायचा, आम्ही मार्क्स देणार. ठीक आहे. चला लिहा. ख खा ही ही हू तर आणि आपले तू पण लिहायचे. सगळं लिहायचंय. लिहायचं. ख ची पूर्ण बाराखडी लिहायची. सर म्हणतात ते सगळं लिहित जायचं. ख नाही, खला काना खा. खला पहिली विलांटी खी. खला दुसरी विलांटी की. खला पहिला उकार खू. त्याच्यानंतर काय येणार? खला दुसरा उकार खू. ख वर एक मात्रा खे. ख वर 2 मात्रे खै. ख खला काना खा, त्यावर 1 मात्रा खो. ख खला काना खा, त्यावर 2 मात्रे खऊ. ख वर 1 टिंब खम. आणि ख ला विसर्ग 2 टिंब. किती? खहा. ख खा ही खी खू खू खे खै खो खौ खम खहा. चलो कोणाचं लिहून झालंय बघूया मला. अद्रितचं ते बॅकग्राऊंड ठेवल्यामुळे ती दिसतच नाही मला काय दाखवतो कळतच. का असं बॅकग्राऊंड ठेवलंय बाळा? चला दाखवा मला कोणी लिहिलंय. थोडं जवळ पकड अद्रित.
ते जवळ पकडलं की ब्लर होतंय सगळं. ठीक आहे, ते दिसतच नाही मला, त्यामुळे मी काही सांगू शकतो. अरे तू दाखव तुझं काय लिहिलंय. हा, छान लिहिलंय, चांगला प्रयत्न केला. दिव्याने छान लिहिले बाराखडी. ओके, तनुषचं झालंय लिहून. हा, अद्रितने पण छान लिहिलंय, पण अद्रितने कचीच बाराखडी पुन्हा लिहिली. मी ख लिहायला सांगितला होता. ख ख ख तशी ख प्रमाणे लिहि बघ. मॅडमने ख लिहून दिलाय पाटीवर बघ, त्याची बाराखडी लिहायची ख ची. लिही बरं वहीत पुन्हा. लिही ख खा खी खी. दित्या तुझं दाखव. दित्याने लिहिलंय का? तू पण क ची बाराखडी लिहिली बेटा. ख ख नॉट ग. ख क नंतर ख येतो ना. क नंतर कुठली बाराखडी, कुठला अक्षर येतं? क नंतर कुठलं मुळाक्षर येतं? सांग मला. ख. क नंतर ख येतो. ख नंतर काय येतो? ग. हा, दाखव तनुष तुझं कसं लिहिलंय बघू मला. ओके, चांगला प्रयत्न केला. स्मृती. ओके, चांगलं लिहिलंयस. हे बघा, दित्या आणि अद्रित, तुम्हाला कळलं नाही का ख ची बाराखडी कशी लिहायची ते? आता आलंय का लक्षात? हो सर. लिहा मग. आणि दाखवायचं लिहून. ओके, झालं लिहून सर्वांचं? शांतनू तू लिहिलंस बेटा? शांतनू लिहिलं अजून? व्हायचंय, लिहायचंय अजून? झालं. ठीक आहे, अजून 2 मिनिटं थांबू आपण सर्वांना. बघू, जवळ पकड जरा. ओके, छान लिहिलंयस. आता ख नंतर कुठलं अक्षर येतं? कुठलं मुळाक्षर येतं ख नंतर? अगदी बरोबर. अशीच आपल्याला ग ची पण बाराखडी लिहायची. तो होमवर्क आहे सगळ्यांचा. आता होमवर्क काय काय असणार आहे ते ऐका. चंपकची जी गोष्ट आहे ती पुस्तकात सर्वांनी वाचण्याचा प्रयत्न करायचा आहे. ठीक आहे. त्याच्यानंतर क ची बाराखडी पुन्हा एकदा लिहायची. ख ची बाराखडी लिहायची. ग ची बाराखडी लिहायची आणि घ ची बाराखडी लिहायची. आज जास्त अभ्यास देणार आहे. क ची बाराखडी, ख ची बाराखडी, ग ची बाराखडी आणि घ ची बाराखडी. आलाय लक्षात सगळ्यांचं होमवर्क? आलंय का लक्षात? हे बघा, मॅडमने लिहून दिले पाठीवर ग आणि घ. क आणि ख तुम्ही बघितलं. त्याच्यानंतर ग आणि घ असे 4 यांची बाराखडी पूर्ण लिहायची आहे. ओके, चला आता आपण हे घेऊया, हजेरी घेऊया. तर आपण किती लिहायचं? एकच वेळा लिहायचं. प्रत्येक बाराखडी 1 वेळा लिहायची.
सर सर हा त्यांच्या परीक्षेसाठी आपण काही ठरवणार आहे का चॅप्टर्स धडे? हा जे घेणारे आपण तेच ठरवूनच मी त्याचे प्रिंट आउट काढायला सांगतो. हो का? काय ठरवलं तुम्ही? मी मेसेज केलाय ग्रुपवर, आपण मी हो. बोलतो ओके. ठीक आहे. सर्वांना कळलंय हे? मला 1 मिनिट द्या, आपण हजेरी घेऊया. I never said that I did that seriously. दित्या आली का आज? दित्या सर ओके. दिव्या, आजाद सर स्मृती, अद्रित, हजार सर तनुष, दिव्या, आरव, अथर्व, हजार सर चला कोणाचं नाव राहिलंय? शांतनू तुझं राहिलंय ना? माझं राहिले तनुष तुझं झालं बेटा, मी घेतलं होतं नाव, तू हजर नाही बोलला. माझं नाव तनुष ओके. झालंय, सर्वांची नावं आली? चला आपण भेटू आता पुढच्या रविवारी, ठीक आहे? सर्वांनी ज्यांनी आता प्रिंट आउट नाही काढलाय त्या सर्वांनी प्रिंट आउट काढायचं आहे, ठीक आहे, पुस्तकाचं. तुम्ही अथर्व घेतले का? अथर्व, आरव दोघांची नावं घेतली. चला ठेव, चला थांबूया आपण इथे. बाय बाय. बाय 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 सर बाय सर बाय बेटा. बाय सर बाय बाय. बाय सर बाय बाय